नंबर. अगदी मऊ लुसलुशीत हवा तसा भिजलाय साबुदाणा. तू फोडणी टाकून घे, मी मिरच्या चिरून देते. ताई तुम्ही ते तळण तळताय ना? हा, हे बटाट्याचं साल काढून झालं ना की लगेच घेते तळायला. कसलं भारी वातावरण आहे ना. श्रावण महिना म्हटल्यानंतर लय भारी वाटतं बघा. म्हणजे बाहेर छान वातावरण, घरात सण समारंभ. हो अप्पे, ती बालकवींची कविता कोणती ग? हा, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पेळे. कसली छान कविता म्हणली तुम्ही. हो मग, बालकवींच्या सगळ्याच कविता खूप सुंदर आहेत बघ. आत्या, पुढची म्हणा की कविता. नाही बाई, मला नाही माहिती, नको. आत्या, तुम्ही आता ज्या पद्धतीने म्हणालात ना, मला तर वाटतं तुम्हाला त्यांच्या सगळ्या कविता माहित असतील. म्हणा ना. अगं तशा फार पूर्वी वाचल्यात मी त्यांच्या कविता, पण आता नको. आत्या म्हणा की मग. 2च ओळी म्हणा, जास्त नको म्हणा ना. गप्प बस ग रुपाली, नको. अरे मला कसं तरीच होतं, नको. बरं बरं ठीक आहे. पिऊताई, तू तुझं काम कर. रुपाली ताई, तुम्ही तुमचं काम चालू द्या. मी खिचडीला फोडणी घालते. आत्या, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा म्हणा, आमचं काही लक्ष नाही. हा, यातलीच एक म्हणते. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. वा, हा छान आहे, पण काय म्हणजे मला कळलं नाही काय म्हणायचे. अगं रुपाली, बालकवी सांगतात की वर इंद्रधनुष्याकडे बघितलं ना की खूप सुंदर दुहेरी गोफ बांधलाय असं दिसतंय. हा, म्हणजे आकाशाच्या मंडपात कुणीतरी तो बांधून ठेवलाय असंच ना. अगदी बरोबर. आज कसला भारी माहोल झालाय ना. हो मग, आप्पी जसं मगाशी म्हणाली ना, तसं श्रावणातलं वातावरण काहीतरी वेगळंच असतं बघ, अगदी आनंददायी. श्रावणातलं वातावरण ना एकदम भारी असतं, एकदम मंगलमय. काही अमंगल घडूच शकत नाही या महिन्यात. हा खरे, आणि त्यात आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. अप्पे, तुम्ही कधी निघताय योतेश्वरला? अगं हो पिऊताई, आता ही खिचडी करते, मी आवरते आणि मग लगेच निघतो. हा ठीक आहे. आपण ना, तू उपास केलेस? हो, मी नेहमीच करते. अप्पे, भाऊजी मगाशीच सांगून गेले तिला उपवास करू द्यायचा नाही म्हणून. अगं कालच पित्त झालं होतं ना तुला, आणि आता तू 2 जीवांची आहेस. अगं पिऊताई, हे बघ की आता खिचडी समोर असताना मी कसं. आप्पे, याच्यासाठी उपवास धरलायस होय? नाही वाटत्या. अहो, मी दरवर्षी करते आणि घरात सगळेच करतात उपवास. आणि आमच्या सगळ्यांची ना महादेवावर विशेष श्रद्धा आहे बघा. आणि अनैशी आज येवतेश्वरला चालली म्हणल्यावर असं खाऊन जाणं. हा, हे पटला मला. ताई, आणि मी काय म्हणते, अर्जुनला सांगायचंच नाही ना मी उपवास केला ते. काय ठरलं तर मग मला आज साथ दे की. देताय ना? हा, सांगायचं नाही. हा, थँक्यू. चला. अगं आप्पे, अर्जुनला पण खिचडी खूप आवडते बरं का. घरात कोणाचाही उपवास असला ना तरी अर्जुनसाठी वेगळी खिचडी करावीच लागते. हो, आठवतंय मला. मागे लागून खिचडी करायला लावली होती त्यांनी मला. पण मी खाणारच नाही खिचडी आज. अर्जार, कसला मस्त वास येतोय आतून. हा, अरे तुझी भूक चालवली नाही का? खरंच एकदम मस्त वास येतोय. आणि अर्जुन, श्रावणी सोमवारच्या खिचडीची मजाच वेगळी आहे. आणि तू नाही म्हणतोय? अरे बसल्या जागी 2 प्लेट हाणल्याशिवाय उठत नाही तू, आणि तू नाही म्हणतोय. हा ते आहे, पण आज जरा विषय वेगळा आहे.
आणि आमच्या मॅडमला पण काही कमी आवडत नाही खिचडी. तिला खायची नाही ना. हा ते आई होणार आहे ना. डॉक्टरने सांगितलं उपास नको करायला. आणि काल जरा तिला पित्त झालं होतं. अर्जा, आत्ता मला खात्री पटली बघ. तुझं ना खरं प्रेम आहे तिच्यावर. अरे चक्क खिचडीला नाही म्हणतोय तू या ठिकाणी. हा, तुम्हाला सांगू का, खिचडी होत राहिलो. आपली एकच आहे ना माझी. वाह, क्या बात आहे. चला या विषयावर आता तुझ्या वाटणीचे वेफर्स मी खाणार. अरे दादा. बरं आलो मी, मोबाईल चार्जिंगला लावलाय. यांचं आवरलं का नाही अजून? चला झालं का, निघायचं आपल्याला. निघतीलच थोड्या वेळात. घाटात गाठ त्यांना. पण त्यांच्याबरोबर बाकीच्या गाड्यांचा ताफा असेल ना. नाही नाही, दुसरं कोण नाहीये. ते दोघं ड्रायव्हर एवढेच आहेत. म्हणून तर म्हणतोय यो चान्स सोडू नको. गाडीचा ऍक्सिडेंट करायचा म्हणजे लय पैसा लागेल बरं का. त्याची काळजी करू नको तू. काही झालं तरी ह्यो चान्स घालवायचा नाही म्हणजे नाही. शेवटचं सांगतोय तुला. नाही, तुम्ही मला ऍडव्हान्स पाठवून ठेवा, बाकी सोडा माझ्यावर. हा पाठवतो. वाट बघते तुझ्या फोनची मी. फोन नाही, आता तुम्ही डायरेक्ट बातमीच बघा साहेब टीव्हीवर. चल ठेवतो. आत्या हे घ्यायच्या. भाऊजी नाही आले का? मामनजी द्या इकडे, मी कापते फळं. अगं राहू दे, त्याला काय होते. बरं अजून लागली तर सांगा, आहेत आतमध्ये. अरे वा, जंगी बेत दिसतोय आज. अरे सुजा, श्रावणातला पहिला सोमवार आहे आज. भाऊजी तुम्ही घ्या ना खिचडी. वहिनी नको मला खिचडी. काय भाऊजी, खिचडी नको तुम्हाला? खरंच की काय? त्याची इच्छा नाही आज. हा खरंच वहिनी आज नको. आता आवरून झालंय, आता निघायचंय. अरे त्याला काय होतंय, तुला आवडते ना खिचडी, मग खा की 2 घास. अर्जुन, अरे तुला आवडते म्हणून जास्त केली आज खिचडी. होय आपे, तू काय खातेस? फळ सगळ्यांसोबत बसून. आत केला की नाश्ता? काय खाल्लं आतमध्ये? हे पोहे. बर बर बर. वहिनी पोह्याची कडे आणा ना, मी पण पोहेच खायला म्हणतो. कशाला? नको नको, खाल्ली की मी. नाही ना आता. भाऊजी तिने उपवास धरलाय. पिऊताई, तुला काय सांगितलं होतं आपे, कशाला उपवास धरायचा? माझं ऐकायचंच नाही का? अर्जुन अरे पित्त होऊ नये याची पूर्ण काळजी घेते की मी. बघ हे फक्त हो, हो, थांब. 1 मिनिट, तू काय करतोयस? 1 मिनिट, तू कोणाला फोन लावतोयस? अर्जुन, हा बोला अर्जुन. कलेक्टर मॅडम ऐकनत माझं. उपवास धरलाय त्यांनी आज, उपवास. 1 मिनिट, अर्धवट सांगू नको. इकडे दे फोन. थांब थांब, बोलतो ना मी, थांब. फोन दे इकडं. हॅलो, हा डॉक्टर. अहो काय नाही, ते श्रावणातला पहिला सोमवार आहे ना, म्हणून मग उपवास. अपर्णा मॅडम, या अवस्थेत उपवास करूच नये असं मला वाटतं. नाही नाही, अहो पण मी एनर्जी टिकून ठेवण्यासाठी फळं खाते की. खूप आधीपासून करता का तुम्ही हा उपवास? हा, आणि बाळासाठी करावा वाटतोय. आणि एवतेश्वरला चाललोय आज, तर मग. बर, मी तुम्हाला एक मेसेज करते, ते पदार्थ तुमच्या सोबत ठेवा, ठीक आहे? बरं चालतंय. थँक्यू. ओके. काय म्हणलं डॉक्टर? काही नाही, काय खायचं काय नाही ते मेसेज पाठवणार आहे. तुझं ना काही कळत नाही मला अर्जुन, लगेच फोन लावायचा असतो. अर्जा, आता तू पण खाऊन घे बघू. हा अरविंद्या काका तिच्यासाठी तो पण खात नव्हता. तू पोटभर खाऊन घे पहिलं, आणि मेसेज आलाय का बघ, पहिलं बघ. ओ थांब की. आलाय मेसेज. फळं चालतील खायला, तेलगट काही खाऊ नका म्हणलेत. आणि हा, वरईचा भातही चालतो. चालेल, वरीचा भात बघ. वरी लावायची का थोडी? वहिनी थोडी वरीचा भात लावता का? हा लाव. थांबा, लगेच लावू नका. एवढ्या फळात होईल माझं, नको काळजी करू. बरं एक काम कर, मग अजून एक सफरचंद का. मग तू आधी खिचडी का?
अगं सफरचंद कापून घे. अरे या दोघांचं काय करावं कळत नाही. बाबा द्या इकडे, मी सगळ्यांसाठी फळ कापते. अगं असं द्या, कापतोय द्या. मी. तुम्ही खा की. घेऊ ताई, बाबांनाही दे आणि सफरचंद. आप्पे आप्पे लागलं का? बघू बघू. कशाला गडबड करायची ग? लागलंय. ओ वहिनी हळद आणा, थोडी हळद. जास्त नाही लागले, जरा लागलं ते वर. नुसतं खर्चटल्या अर्जा एवढा दंगा करतो का? सुजा, तिला खर्चटलं ना तर मला काय होतं ना ते तुला नाही कळणार. हे घ्या. कदम कापत होते ना, कशाला घ्यायचं तू हातामध्ये? अरे ठीक आहे ना. दे इकडं. हे संपवायचं सगळं आता काय? हा बाकी खिचडी जेवढी एक नंबर झाली बर का. हा खिचडीची बातच वेगळी आहे. खरं सांगू का, मी तर आहे ना खिचडीसाठी उपवास धरतो. बघ. हो तुला खिचडी खूप आवडते म्हणून तुझ्यासाठी जास्तच केली आहे जरा. खा. शंभूदा आलेत वाटतं, गाडीचा आवाज आला. हा निघा निघा, परत पुढे उशीर होईल तुम्हाला नाही का? जपून जावा पोरांनो. हो आणि बाबा सगळ्यांसाठी देवाला प्रार्थना करते. येते. अर्जुन 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 आप्पी. अरे अगं आई गेले ते. गेले. हो आत्ताच गेली. काय झालं? अरे देवा, अरे जाऊ नको म्हणून सांगणार होते मी. अरे सकाळपासून मागं टिटवी वरडायला लागली. आई तरी काय विचार करते आई? होय वहिनी, अहो नका काळजी करू, काय नाही होणार. टिटवी बरोबरच आहे आई. आता पिया अर्जुनचा मृत्यू कोणीच थांबू शकत नाही, नियती सुद्धा नाही. शंभू दादा थांबा थांबा, इथे गाडी. अर्जुन अरे बघ की कसलं भारी दिसतंय. आधी बघ चहाची टपरी, चहा पिऊया. हा पिऊ की, चल की. चला. चल. शंभू दादा काय? तुम्ही पण या. अहो कशाला? अहो या की दादा, या चहा पिऊ आपण. चल. चल. आजी 3 कटिंग द्या मस्तपैकी कडक मध्ये. अशा डोंगराच्या ठिकाणी एक नंबर चहा मिळतो. मग म्हटलं थांबा. गरम गरम चहा. ठीक आहे शंभर गरम आहे. मॅडम एक मिनिट. हो हॅलो. हा बसायचं हो. अर्जुन ते बघ की तिकडं, तिकडे जाऊया. तिकडे जायचं. हा चल. चल. हा बस. बघ की कसलं भारी दिसतंय सगळं अर्जुन. चहा भारी आहे. खरंच छान आहे. अर्जुन एक प्रकारे आपली डेटच झाली ना रे. डेटच झाली खरंच. म्हणजे बघ की डेट, तुझं काम, देवदर्शन, ऑल इन वन दौरा आहे आज आपला. मग नाही पण खरंच अधून मधून अशी दौरी निघाली पाहिजे. कप धरता येतो ना नीट? लागलंय सकाळी. धरता येतो, काय नाही, जास्त नाही लागेल. किती काळजी करणार आहेस? अगं पुढे मागे मला काही झालं तर? ए अप्पे, असलं काय होणारच नाही ना. का बरं? नियतीने एकत्र आणलंय आपल्याला.
आपल्या मागे नियती ठामपणे उभी आहे माहिती का. माहितीये मला, आपल्या महत्वाच्या क्षणी कायम नियतीने आपली साथ दिली आहे बघ. आधी माझा विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टीवर. आधी काहीच नव्हतं तुझं, ना प्रेम होतं, ना लग्न होतं, ना नियतीवर विश्वास होता, काहीच नव्हतं. हा, पण आता आहे की. आणि हे सगळं तुझ्यामुळेच होतंय. अर्जुन, ते बघ की खाली ते. आजी 2 प्लेट भजी कराव. ए, नाही बघ. अर्जुन, पण मला आता सतत असं वाटतं की तू कायम असंच माझ्या सोबत असावं. मी आहेच की सोबत आप्पे, नसणार आहे. आपण मनाने सोबत असणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळी असं शेजारी शेजारी बसलंच पाहिजे असं नाही ना काय. मी आता गाडीत येत होतो ना, माझ्या डोक्यात काय विचार होता माहिती का, हे आपण असं बाहेर पडलोय ना, हे परत बाहेर पडायला मिळेल असं नाही वाटत मला. त्यामुळे आजचा दिवस लय महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि म्हणूनच मला नाही गमवायचंय. एक फोटो काढूया. फोटो काढू फोटो काढू. शंभू दादा, इकडे या की. ते इकडे. अगं मॅडम आणि सर आहेत माझ्या संग. हा, अगं ऐक ना, तू क्लासवरून घरी जायच्या आधी मी पोहोचलेला असेल बघ. हा, अगं खातो, हा गोड खातो. हा, चौकात जा. जारी. शंभू दादा, तुम्हाला लवकर जायचंय का घरी? हा, ते मुक्ताला म्हणजे माझ्या लेकीला लय कौतुक असते बघा. आज वाढदिवस आहे ना हो माझा. वाढदिवस? तुमचा वाढदिवस आहे? वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. पार्टी कधी मग? शंभू दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. अहो, आधी सांगायचं की मी दुसऱ्या कोणाला तरी घेऊन आले असते ना. हा, एवढं काय त्यात तेव्हा मॅडम. एवढं काय नाही, काय आज जरा घरी वेळ द्यायचा, सेलिब्रेशन करायचं, विश्रांती घ्यायची. मग काय तर. नाही मॅडम बरोबर ड्युटीवर असलं ना, सुट्टीत टाकू नाही वाटत बघा. एवढं भारी काम करतात मॅडम. हा, मग मॅडम भारीच आहेत आमच्या आपल्या. काय मग शंभू दादा, आज काय स्पेशल? कसलं काय स्पेशल मॅडम, रोज घरी जाता येतं ते स्पेशल आहे बघा. म्हणजे रोज घरला जातो का नाही, तर आमच्या मुक्ताने असं गरम पाणी काढलेलं असते बघा. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे तिचा चेहरा असतोय बघा. बापाच्या येण्याने डोळे निसता अशी तिचे लाख लाख करत असते. तिचा तो चेहरा बघितला ना साहेब, सगळा थकवा निघून जातो बघा. रोज घरला जाऊन आपल्या लेकराचा चेहरा बघणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. मला तेच बास आहे. कितवीला आहे मुक्ता तुमची? 7वीला आहे आणि लय हुशार आहे. चित्र काढायची लय हौस आहे तिला. होय, बघा ना, तुम्हाला दाखवतो बघा मोबाईल माझ्या काढलेले. हे हनुमान, हे छत्रपती शिवाजी महाराज. अरे वा, किती मस्त काढले चित्र तर. होय, लहानपणापासून काढती ती असली चित्रकारी. तुमचं काढलंय का कधी चित्र तरी? माझं नाही. माझं म्हणते त्या जादूच्या पेन्सिलनी काढणार आहे. जादूची पेन्सिल म्हणजे? म्हणजे ती मालिका नाही का, त्यात ते चित्र त्या पेन्सिलनी काढलं की जिथं होतंय बघा ते. आणि म्हणती त्या पेन्सिलनी चित्र काढलं ना की एक पप्पा तिच्या जवळच राहील. अरे भारी आहे ती. भेटलं पाहिजे मुक्ताला काय अप्पे. हो मग. शंभू दादा, एकदा तिला घेऊन या की सोबत. खरंच भेट झाली पाहिजे आमची बघा. ए अर्जुन, शंभू दादांना काहीतरी गोड आणखी खायला त्याच्या वाटतं. अहो कशाला अहो साहेब, असं कसं, मुक्ता मॅडमची ऑर्डर आहे फोनवर. अहो, साहेब ऐक. बरं शंभू दादा, आमच्या दोघांचा एक फोटो काढा ना. काढू की. साहेब थोडं असं. हा, एक नंबर जोडा दिसतोय साहेब. अहो जर हसा की. इस्माईल प्लीज. मस्त फोटो आहे बा. आपण यांच्याबरोबर घ्यायचं एक बर्थडे बॉय. हो, Selfie येऊ काढू. की? या शंभू दादा, घ्या. पर निघायचं का? उशीर झाला आपल्याला निघत. हो, उशीर झालाय.
याला काय झालं अचानक? अर्जुन, माझ्या अर्जुनला माझ्यापासून कधीच हिरावून घेऊ नकोस. मी आप्पी जवळ नसताना माझ्या आप्पीची, आमच्या बाळाची काळजी घे रे देवा. अर्जुन, काय झालं, लागलं का? नाही पाय मुचकला माझा. अगं अरे मी हे म्हणत होते, तू चप्पल कुठे घालतोय? प्रदक्षिणा नाही घालायची का? आता प्रदक्षिणा राहू दे ना, पाय मुरगळलाय ना. नाही प्रदक्षिणा न घालता जायचंय वय. नको, चल ये. तुला ऐकायचंच नाही का ग? मला प्रदक्षिणा घालायची. चप्पल. चल निघायचं. अर्जुन, काय झालंय?
कधीपासून बघते शांत शांत आहेस तू. काय झालंय? काय नाही, चल निघूयात. अर्जुन ये इकडं, आपण 5 मिनिट बसूया. ये अगं आपे थांब की, पास की कुठे घेऊन चालली? ये की इथं. सावकाश सावकाश. काय 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 आता सांग, काय झालंय तुला? बरं ते सगळं सोड. काय मागितलं सात? अर्जुन मी आज देवाला हे मागितलं की मी नसताना माझ्या बाळाची आणि माझ्या आप्पीची काळजी घेते. अर्जुन पण मला काय मागायचं होतं माहिती का? मला देवाला हे मागायचं होतं की ते शंभूदादा आहेत ना, त्यांच्यासारखं नशीबवान कर मला. काय नशीब आहे त्या माणसाचं माहिती का? ते काय म्हणले मागाशी, मी कामावरून घरी जातो त्यावेळी त्यांची ती छोटी मुक्ता 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 त्यांची वाट बघत असते अशी दारात छान हसत. मला तसं वाटायला लागले आप्पे आता. मला असं वाटतं की तसं पाहिजे. मी कुठून पण येईल ना, रानात नाही, ड्युटीवरून का कुठून का काय ना, मी घरी आलो ना की आपलं लेकरू असं डोळ्यासमोर पाहिजे, फक्त डोळ्यासमोर. असं नशीब लागतं त्याला, असं नाही तेवढं नशीब. अर्जुन रोज सकाळी उठलो ना झोपेतनी की एकच डोक्यात आहे, अजून एक दिवस कमी झालाय. अशी टांगती तलवार असते डोक्यावर नुसती. असं वाटतं एकदा आहे ना निकाल लागून जाऊ द्या तरुण का. अर्जुन शांत. शंभूदादा बोलले आणि ही जखमीवरची खपलीच नाही करायचं वाटलं ग. मला जर माहित असतं ना मी हे जे काय करत होतो त्याची एवढी मोठी शिक्षा आहे तर आयुष्यात कधीच काय. तुला जर माहिती असतं या सगळ्याची एवढी मोठी शिक्षा मिळणार आहे तर कधीच काय. तर कधीच लाच नसती घेतली. लय मोठी शिक्षा आहे यात, ते लय मोठी शिक्षा आहे. वरून जरी असं मी नॉर्मल दिसत असलो ना तरी आतून रोज शिक्षा बघतोय ते. रोज दिसताना दिसत असेल आरजा नॉर्मल आहे ओके, रोज बापाचा चेहरा डोळ्यासमोर येतो, बापूंचा तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो रोज. 7 वर्ष लय असतात गाप्पे, एवढे असतात. अगं असं म्हणतात बाळ जन्माला येईल ना तेव्हा डॉक्टर पहिल्यांदा बापाच्या हातात देतात. असं त्याचं ते पहिलं रडणं असतं ना ते बापाला ऐकू येतं. ते नाही मला. बाळ आपलं असं धुडधुड पळेल घरामध्ये, रांगण्याचा प्रयत्न करेल, धडपडेल, ते लागल ढोपराला, सगळं बघायला मी नाही आप्पे. ही जखम आहे माझी. ते पहिल्यांदा काय म्हणाल, आई आई म्हणाल पहिल्यांदा, बाबा म्हणाल पहिल्यांदा, ते ऐकायला मी नाही. त्याला जेवढी कळेल आपला बाबा तुरुंगात आहे तेवढी असं माझ्याकडे झेप घेईल का ते? का त्याला लाज वाटेल त्याचा बाबा जेलमध्ये येते? नाही आपे सांग ना, मला उत्तर दे ना, मला समजव, मला ओरड रागव, काहीतरी कर ना. अगं माझी घुसमट होते आतून. रोज सकाळी उठल्यानंतर ना जीव घाबरून जातो माझा, अंग थरथर कापतं, घाम येतो, मला सुधरत नाही काय. अर्जुन थांब. बस हा चाल, तू रडू नको बरं. रडू नको, आपण देवळात आहोत. आणि अर्जुन मॅडम मीटिंग साठी लोक जमलेत. हो आलेच, 2 मिनिट. हे बघ तिथे लोक जमलेत, आपण तिकडे जाऊया आधी, पण आपण बोलूया यावर. हा चल आता चल, चल सावकाश. काय बोलला? आल्या तिकडे चौदेश्वरला आहेत. अरे मग तू बघत काय बसलायस? नाही नाही, जाताना करतो की विषय. हे बघ, तो चान्स गेला नाही पाहिजे बरं का. पैसे मिळालेत ना? हो साहेब, तुम्ही नका काळजी करू, विषय तर होणार. मला ते परत आलेलं नको या. नाही नाही, जाताना करतो की विषय. हॅलो हॅलो. काय रे, ठीक आहे ना सगळं? हा ते जरा कामाचं बोलत होतो मी. कोण परत आलेलं नकोय ह्याला? बरं, आता मला तुमचे सगळे मुद्दे सांगा. अहो दादा, खुर्च्या कशाला आणल्या? राहू द्या, नको खुर्च्या. अहो आणि तुम्ही 2च खुर्च्या आणल्या. आता ही सगळी उभी असताना मी खुर्चीवर नाही बसू शकत.
मी तुमच्याशी अशीच बोलते. काय राहू दे दादा. बरं, मी गावाची सगळी माहिती घेतली, अनेक मुद्दे, त्यातले काही महत्वाचे आहेत की वर्षातून एकदा तरी इथं दरड कोसळते. पावसामुळे रस्ते खराब झाले, अशा अनेक अडचणी. आपण एका मुद्द्यावर बोलूया. दरडीवरच बोला पहिलं मॅडम. हो, अहो हा तर लईच महत्वाचा मुद्दा आहे बघा. पण सगळ्यात पहिल्यांदा काय करा, ज्या ठिकाणी दरड कोसळते अशी शक्यता आहे ना, त्या ठिकाणी लोकांना जाऊच देऊ नका. तिथला एरियाच बंद करा. काही ठिकाणी लोकांची घरे आहेत मॅडम. हो, आपण त्यांचं तात्पुरतं स्थलांतर करूया. मॅडम कुठे जाणार लोक ती? त्यांची व्यवस्था करू की आपण, काहीतरी करूया. शंभू दादा, गायतोंडेंना फोन लावा आणि त्यांना इथं बोलवा. आपण लवकरात लवकर सोय करू त्यांची. दरड कोसळू नये म्हणून सरकारच्या काही उपाययोजना आहेत, त्या आपण अंमलात आणू. ते करतोय मॅडम आम्ही. बरं, अजून काही? डेंग्यूचे डास लय होतात मॅडम. हो, त्यासाठी आपण लवकरात लवकर फवारणी करू. मॅडम रस्ते चांगले असतात, अडी अडचणीला मदत होते, पण खराब असल्यावर सगळंच अडकून बसतं बघा. तुमचं म्हणणं बरोबरच आहे, पण आता सध्या पावसाळा सुरू आहे ना, आता रस्त्याचं काम काही करता येणार नाही बघा. हा पण पावसाळा थांबला की पहिल्यांदा रस्त्याचं काम करूया आपण. आता तुम्ही सांगताय म्हटल्यावर काम होईल असं वाटते. नक्कीच होईल. अजून काही? अजून काही नाही मॅडम, फक्त तुमच्यासाठी फराळ आणलाय तो करून घ्या. हो दादा, ह्याची काही गरज नव्हती. असू द्या मॅडम, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आलाय, थोडंसं खाऊन घ्या. बरं बरं, या शंभू दादा, या. अर्जुन ये. हो. द्या. हे घ्या शंभू दादा. हा. बरं शंभू दादा, या गावाचा इतिहास लई मोठा आणि लई जुना आहे बरं का. या भागातील सर्वात पहिली यात्रा इथं असते. यादवकालीन मंदिर आहे हे. आणि येवतेश्वरचा डोंगर आहे ना, तिथे एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे, त्याला बंड नावाने ओळखलं जातं. मग त्याचा उद्रेक झाला तर? हो, असं कसं होईल? आणि महादेव आहेत की आपल्या पाठीशी, ते असं काही नाही होऊ देणार. बरं शंभू दादा, काय तोंडे बघा कुठवर आलेत. त्या आल्या आल्या आपल्याला पाहणी करायची. आणि सरपंच साहेब, त्या पाहणीच्या ठिकाणी तुम्ही थांबा. तुम्ही सगळेच हवे आहात मला. हे घे दादा, फराळ कोणी केला होता? आमच्या हिने बनवलं होतं. अरे वा, वहिनींना सांगा फारच छान झाला होता. त्यांच्या हाताला चांगली चव आहे. हो. चला येऊ का मी? हो. मी जरा आले. अर्जुन, अर्जुन, अरे थांब की. काय झालंय तुला? काय नाही. डोळ्यावर हात ठेव. ठीक आहे. डोळ्यावर हात ठेव की. आता मी सांगेल तेव्हा डोळ्यावरचा हात काढायचा. अगं चल ये. थांब. आता काय डोळ्यावरून हात. कसं वाटतंय? मला माहिती होतं हा असा निसर्ग बघितल्यानंतर तुला लय भारी वाटेल. सांग की कसं वाटतंय? अर्जुन, आपे सॉरी, मी मगाशी तो विषय नव्हता काढायला पाहिजे. अरे ठीक आहे, तुझ्या मनात होतं ते तू बोललास. हो, पण सगळा मूडच बदलला ना त्यांनी. काही मूड वगैरे बदलला नाही. मनातलं बाहेर निघणं गरजेचं होतं ना. जाऊ दे, आपे सोडतो विषय. आपे बघ, तुझा विचार बदलावा म्हणून मी नाही बोललो सगळं. तुला उगाच. मला माहिती आहे अर्जुन. जाऊ दे, त्या विषयावर बोलायलाच नको. आपण 5 मिनिटं असं उभं राहायचं का? मला बरं वाटेल. अर्जुन, आपल्या लग्नात तू मला 7 वचनं दिली होतीस.
आज मी तुला 7 वचन देते. अभि, अर्जुन, मी तुला वचन देते, आपलं बाळ त्याच्या बाबांना कधीच विसरणार नाही. त्याचं पहिलं उभं राहणं, त्याचं धडपडणं, त्याचं रांगणं, त्याचं बोबडं बोलणं, हे सगळं मी तुझ्यासाठी रेकॉर्ड करून ठेवेन. आपल्या बाळाची आणि स्वतःची तू घेतोस तशी काळजी घे. घर सांभाळेन, बाबांना सांभाळेन. अर्जुन, तुझ्या आठवणीशिवाय माझ्या कशाखाली एकही घास उतरणार नाही कधीच. आपल्या बाळाच्या तोंडून निघालेला पहिला बाबा तुझ्या कानावर पडेल. अर्जुन, जमेल तेव्हा, जमेल तेवढ्या वेळेला मी आणि आपलं बाळ तुला भेटायला येऊ. आणि सगळ्यात महत्वाचं, तू कुठेही असलास तरी कायम कायम मी तुझ्या सोबत असेल. मी पण आप्पे, मी पण कायम सोबत असेल तुझ्या.
मी आलो पाणी करून. सावकाश. आपे काय ग? आले गीतच आहे, आलेच. बर बर. मॅडम मॅडम पण काय झालं इथे? इथं त्या कलेक्टर मॅडम होत्या, त्या साडीतून आलेल्या, त्या ते कुठे आहेत? अहो सगळी दराडो कोसळीवरनं सगळी खाली गेली. काहीतरी बोलू नको. सगळी खाली गेली. बाळा तू कुठे? अबे